नमस्कार सखींनो आणि भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी भक्तीची या चॅनलवर. मनापासून आभार आहे. या वर्षीचीच म्हणजे 29 जून 2026 ची वटपौर्णिमा ही केवळ एक सण किंवा व्रत नाही, तर ब्रह्मांडात घडणारी एक अशी अद्भुत घटना आहे जी मागच्या अनेक वर्षात घडलेली नाही. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात. यंदा वटपौर्णिमेच्या दिवशी आकाशात ग्रहांचे असे काही खेळ रंगणार आहेत ज्यामुळे तुम्ही एका विशिष्ट राशीच्या आयुष्यात इतका मोठा चमत्कार होणार आहे ज्याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. करोडपती होण्याचे योग, अखंड सौभाग्याचे वरदान आणि वर्षानुवर्ष अडकलेली कामे अवघ्या काही तासात मार्गी लागणार आहेत. ती एक भाग्यवान राशी कोणती आणि तुमच्या राशीवर याचा काय प्रभाव पडणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही आजचा हा काही मिनिटाचा व्हिडिओ चुकूनही स्किप केला तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी सुवर्ण संधी तुम्ही गमावून बसाल. म्हणून हा व्हिडिओ न स्किप करता तुम्ही पूर्ण पहा. मी तुम्हाला शेवटी असे काही गोष्टी सांगणार आहे ते तुमच्या मनाला लागतील आणि त्या पूर्ण होतील. सगळ्यात आधी महिलांच्या मनातील सर्वात मोठा गोंधळ दूर करूया. महिलांच्या मनात पहिला हा गोंधळ असतो, कधी चालू होणार आहे ही पूजा, किती वाजता चालू होऊन किती वाजता संपणार आहे, सकाळी आंघोळ किती वेळ वाजता करावी, कोणत्या टायमिंगला करावी म्हणजे पुण्य मिळू शकते. म्हणजेच सगळ्यात आधी आपण ह्या विषयावर बोलूया. यंदा वटपौर्णिमा कधी आहे? 28 जून की 29 जून? तर पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा तिथी 29 जून 2026 रोजी सोमवारी पहाटे 3:06 सुरू होत आहे आणि ती 30 जून रोजी पहाटे 5:26 संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार वटपौर्णिमेचे व्रत सोमवारी म्हणजेच 29 जून 2000 रोजीच पाळले जाईल. तर आपण मुहूर्त बघूया. ब्रह्म मुहूर्त जो आहे तो पहाटे 4:06 ते 4:46 म्हणजे तुम्हाला या पाऊण तासाच्या कालावधीत तुम्हाला स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. स्त्री असो किंवा पुरुष असो, या पाऊण तासाच्या वेळेत जर तुम्ही आंघोळ केली तर ती खूप पवित्र मानले जाते. दुसरं, पूजेचे मुख्य मुहूर्त म्हणजेच आपण वडाला जेव्हा फेऱ्या मारायला जातो, पूजा करायला जातो, तेव्हाचा टायमिंग काय असला पाहिजे? तर सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 म्हणजेच ह्या एका तासाच्या कालावधीत हा शुभ मुहूर्त आहे. दुसरा मुहूर्त असतो तो म्हणजे अभिजित मुहूर्त, म्हणजेच तो दुपारी 11:57 ते 12:52 म्हणजेच ह्या कालावधीत आपण ह्या दोन्ही टायमिंगच्या कालावधीत आपण पूजा करू शकतो. या शुभ मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. वडाच्या मुळात ब्रह्मा, खोडात विष्णू आणि फांद्यामध्ये शिवाचा वास असतो. त्यामुळे या त्रिदेवांची कृपा एकाच वेळी मिळवण्याचा हा महायोग आहे. आता वळूया आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे. म्हणजे 2026 ची ही वटपौर्णिमा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने इतकी भयानक आणि शक्तिशाली आहे का, हे तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर मंडळी, 29 जून रोजी आकाशात पूर्ण चंद्र म्हणजेच फुल मून प्रकाशमान असेल, पण याच दिवशी बुध ग्रहाची वक्री होत आहे. बुध व बुद्धी, व्यापार आणि संवादाचा कारक आहे. तो वक्री झाल्यामुळे जुन्या गोष्टी, अडकलेले पैसे आणि जुने वाद पुन्हा समोर येतील आणि ते कायमचे सुटतील. एखादी जी गोष्ट असते, तुमच्या घरातली भांडणं म्हणा, तुमचे जुने व्यवहार म्हणा, असे कोणतेही जे व्यवहार व्यवस्थित, कोणतेही दुश्मनी म्हणा, काही जरी असेल तर हे पुढे येऊन ते वाद कायमचे मिटतील. त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे ठीक या वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे 30 जून रोजीच देवगुरु बृहस्पती गुरुग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. तर गुरुचे हे गोचर तब्बल 12 वर्षानंतर सिंह राशीत होत आहे. जेव्हा पौर्णिमेची ऊर्जा आणि ग्रहाचे महागोचर एकत्र येतात तेव्हा एक प्रचंड मोठी राजयोग सदृश्य परिस्थिती निर्माण होते. याचा प्रभाव सर्व 12 राशींवर पडेल, पण एका राशीला तर लॉटरीच लागणार आहे. तर ती राशी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा. तर रसिक प्रेक्षकांनो, ज्या राशीवर या वटपौर्णिमेला कुबेराचा भंडारा रिकामा होणार आहे ती राशी दुसरी तिसरी कोणतीही नसून ती रास सिंह रास आहे आणि सोबतीला कर्क रास सुद्धा आहे. होय, सिंह आणि कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ सोन्याचे दिवस घेऊन आला आहे. चला पाहूया तुमच्या आयुष्यातील कोणत्या 5 क्षेत्रात मोठा बदल होणार आहे. पहिला आहे आर्थिक क्रांती आणि अचानक धनलाभ. सिंह राशीच्या लोकांनो आणि कर्क राशीच्या लोकांनो, वटपौर्णिमेच्या प्रभावाने आणि गुरुच्या पाठिंब्यामुळे अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. जर तुमचे पैसे कुठेतरी वर्षानुवर्षे अडकले असतील किंवा कोर्ट कचेरीच्या कामात मालमत्ता अडकलेली असेल तर
29 जून नंतर निकाल तुमच्या बाजूने लागेल. नवीन उत्पन्नाचे मार्ग सुरू होतील. दुसरा आहे तो म्हणजे नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यश मिळणे. तुम्ही नोकरी करत असाल तर बॉस तुमच्या कामावर प्रचंड खुश होणार आहेत. या वटपौर्णिमेला तुम्हाला पदोन्नती म्हणजेच प्रमोशन किंवा मोठ्या पगारवाढीची गुड न्यूज मिळू शकते. जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत त्यांनी एखादी मोठी डील किंवा परदेशी प्रोजेक्ट मिळवून घेण्याची शक्यता आहे आणि ती मिळणार आहे. तिसरी गोष्ट म्हणली तर वैवाहिक आयुष्यात गोडवा म्हणलं तर हा सण पती पत्नीच्या प्रेमाचा असतो. मेन मुद्दा इथंच आहे. हा सण पती पत्नीच्या प्रेमासाठी असतो, जिथं पत्नी आपल्या पतीसाठी उदंड आयुष्याचं लेणं मागत असते. सिंह आणि कर्क राशीच्या जोडप्यांमध्ये जर काही वाद सुरू असतील तर ते मिटतील आणि नात्यात कमालीची गोडवा येईल. अविवाहित लोकांचे विवाह जुळण्याचे योग अत्यंत प्रबळ आहेत. चौथा म्हणलं तर आरोग्य आणि मानसिक शांतता. मागच्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या मानसिक त्रासातून तुमची मुक्तता होईल. कित्येक महिने झाले तुम्हाला खूप त्रास आहे, खूप तुमच्या मनात गोंधळ उठला आहे, तर हा मुक्तता होणार आहे. घरामध्ये आजारपण असेल तर ते दूर होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पाचवी गोष्ट आहे ती रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. मध्येच नशीब साथ देत नाही अशी तुमची जी तक्रार होती ती आता दूर होईल. तुम्ही ज्या कामाला हात लावाल तिथे तुम्हाला यश हमखास मिळेल. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, सिंह राशीच्यासाठी सुद्धा. आणि हो, सिंह आणि कर्क राशीसोबतच इतर सर्व राशींच्या महिलांनी आणि पुरुषांनी या वटपौर्णिमेला पूर्ण लाभ घेण्यासाठी एक छोटा पण अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा उपाय नीट लक्ष देऊन ऐका. 29 जून रोजी जेव्हा तुम्ही वटवृक्षाची पूजा करायला जाल तेव्हा वडाला 7 फेऱ्या मारताना पांढरा सुती धागा गुंडाळा. फेऱ्या मारताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. पूजेनंतर वडाच्या झाडाखाली अखंड तुपाचा दिवा लावा. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि अखंड सौभाग्य लाभेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? सखींनो, जसे सावित्रीने आपल्या दृढ संकल्पाने, प्रेमाने आणि बुद्धीच्या जोरावर यमराजालाही नमवले आणि आपल्या पतीचे प्राण परत आणले, अगदी तसेच आपल्या प्रत्येकाच्या मनात ती शक्ती लपलेली असते. हा सण फक्त दोरा गुंडाळण्याचा नाही तर आपल्या माणसांवर असलेल्या विश्वासाचा आणि प्रेमाचा आहे. ग्रहाचे नशीब बदलतेच, पण तुमच्या कष्टाची आणि प्रेमाची साथ असेल तर तुम्ही कोणत्याही संकटावर मात करू शकता. या वटपौर्णिमेला ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभे आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला वटपौर्णिमेच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पुन्हा भेटूया अशाच एका खास आणि महत्त्वपूर्ण विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करून जावा.